ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते त्या चाळीतल्या माणसापासून. तर आता इथे तो माणूस म्हणतो, अहो मी इथे 40 वर्षापासून राहतोय. मी इथे राहणाऱ्या प्रत्येकाला ओळखतो. इथे कधीही मंदा साळुंखे नावाची बाई नाही राहायची असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला शॉक बसतो बघा प्रेक्षक हो. आणि मातृभवनच काय, 40 वर्षापासून इकडे असं कोणीच राहिलेलं नाही असं म्हणतो तो. तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिलाय बघा असं म्हणतो आता तो माणूस अर्जुन आणि सायलीला. तर अर्जुन म्हणतो, ओके ठीक आहे, सॉरी असं म्हणतो तो, इट्स ओके, थँक्यू असं म्हणतो तो. तर आता माणूस तो आतमध्ये जातो बघा प्रेक्षक हो. म्हणजे आईने मला मावशीचा नंबर आणि पत्ता दोन्हीही चुकीचे दिले असं म्हणते आता इथे सायली. पण का असं म्हणते आता ती. तर आता इथे असं दाखवलंय की सुभेदारांचं घर दाखवलंय आणि डायनिंग टेबलवरती सगळे बसलेले असतात आणि सचिन म्हणतो, अस्मिताला झाली काय कॉफी? हो हो झाली असं म्हणून अस्मिता सगळ्यांसाठी कॉफी आणते बघा प्रेक्षक हो. बघा असं म्हणतो प्रताप, 25-30 वर्षात एकदाच मिळणारी स्पेशल कॉफी आलेली आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. सचिन असं म्हणतो आता इथे प्रताप, तुला सांगतो ह्यापेक्षा अमृत मिळवणं जास्त सोपं आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. आता तुम्ही कितीही काही बोलला तरी मी अजिबात मनाला लावून घेणार नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. तर तेवढ्यातच सॅम म्हणून कॉल येतो आता इथे सचिनला. तर आता इथे सचिन घाबरतो आणि आता तो फोन उलटा करतो बघा प्रेक्षक, अस्मिता बघू नये म्हणून. तर आता इथे अस्मिता बघते त्याचा फोन उलटा ठेवलेला. तर आता इथे सॅम म्हणते, म्हणजे साक्षी कट केला माझा कॉल असं म्हणते. त्यांनी मैपत पण तिथेच बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे कॉफी पित असतात. तर आता इथे परत कॉल येतो बघा प्रेक्षक हो सचिनला. तर आता इथे सचिन लवकर उचलतच नाही तो कॉल. तर आता इथे अस्मिता बघतच असते तिच्या फोनकडे. तर सचिन परत बघतो आपल्या फोनकडे आणि आता तो बघा प्रेक्षक हो कट करतो कॉल. पुन्हा कट केला असं म्हणते आता इथे साक्षी. असं का करतोय हा आज, मेसेजला रिप्लाय नाही करत आहे, कॉल उचलत नाही आहे असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे फोनच स्विच ऑफ करून टाकतो बघा प्रेक्षक हो सचिन. स्विच ऑफ असं म्हणते आता इथे साक्षी. काय समीरा मॅडम दीक्षित काय तुमचा फोन उचलना झालाय का काय असं म्हणतो आता इथे मैपत. अरे कोण सारखं सारखं कॉल करताय असं म्हणते आता इथे अस्मिता. एकदाचा उचलतो कॉल असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे सचिन म्हणतो, बघितलं दॅट, जिच्यासाठी मी सगळी कामं बाजूला ठेवतोय, इम्पॉर्टंट कॉल्स कट करतोय आणि फोन चक्क स्विच ऑफ करतोय की कॉल्स घे असं म्हणत होता इथे सचिन. काय असं म्हणत होता इथे प्रताप. पण मी कॉल कट करायला नाही सांगितला तुला असं म्हणतात अस्मिता. पण जर मी हे कॉल्स घेतले ना तर मला एक मीटिंगला जायला लागेल असं म्हणत होता सचिन. मग परत मी कधी येईन सांगता येणार नाही, चालेल का तुला असं म्हणतो सचिन. नाही 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 अजिबात नाही असं म्हणतात इथे अस्मिता. नको उचलूस मग असं म्हणते अस्मिता. बिझी असेल असं म्हणते आता इथे साक्षी. बिझी असेल असं असू शकतं, माणूस बिझी असूच शकतो असं म्हणते आता साक्षी. म्हणून उचलत नसेल माझा कॉल, वेळ मिळत नसेल फोन उचलायला किंवा मेसेज करायला लागेल असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता कल्पना म्हणते, अस्मिता तू काय तुझ्या नवऱ्याला आता दोरीने बांधून ठेवणार आहेस का असं म्हणते आता इथे कल्पना. मी काय म्हणाले ग मम्मा, ह्याने लगेच मीटिंगला वगैरे नाही जायचं असं म्हणते अस्मिता. अगं अस्मी नाही जाणार मीटिंगला बस असं म्हणतो आता इथे सचिन. आणि हसतो आता तो. तर आता इथे सगळेच हसतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रियाला दाखवले. तर आता इथे प्रिया दोन्ही पकेटमधनं कपडे आणत असते. कल्पना प्रताप असं म्हणते आता इथे पूर्णाची. हा बघा आणखीन एक चमत्कार असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर प्रिया आता इथे दोन्ही बाड्या घेऊन जात असते बघा प्रेक्षक आणि सगळे बघतात तिच्याकडे. आज तन्वीने कपडे धुतलेत असं म्हणते आता इथे पूर्णाची. हे कसं काय झालं असं म्हणते आता इथे कल्पना सांगतेच म्हणते आता इथे पूर्णाची. अगं पण हे ओले कपडे आतमध्ये का आणलेस असं म्हणते आता इथे पूर्णाची. मग कुठे जाऊ आता असं म्हणते आता प्रिया. कपडे धुतल्यानंतर ते वाळत घालायचे असतात, ते मी सांगायला पाहिजे का तुला असं म्हणते पूर्णाची. जा बाहेर जाऊन वाळत घालते कपडे असं म्हणते आता इथे पूर्णाची. ठीक आहे जाते असं म्हणते आता इथे प्रिया. आणि वाळत घालता घालता परत मातीत टाकू नकोस, नाहीतर परत तुला धुवायला लावेन असं म्हणते आता इथे पूर्णाची. हां हां असं म्हणते आता इथे प्रिया. आणि हो असं म्हणते पूर्णाची, कपडे वाळत घालताना झटकून घालायचे असं म्हणते पूर्णाची, म्हणजे सुरकुत्या पडणार नाहीत. तर आता इथे कपडे बाहेर घेऊन जाते प्रिया. आई ही जे काय झालंय ना ते उत्तम झालंय असं म्हणतो आता इथे प्रताप. असं म्हणतो तो पूर्णाचीला. तर आता इथे सचिनच्या मनात मात्र काहीतरी चालूच असतं बघा प्रेक्षक. तर आता इथे साक्षी म्हणत असते, ह्याने फोन का स्विच ऑफ केलाय असं म्हणते साक्षी. तू इकडे एवढी अस्वस्थ आणि त्याला तिथे काहीच पडलेले नाही असं म्हणतो आता इथे महिपत. काय करू का मी असं म्हणतो तो. अहो एवढ्या टोकाला जायची काही गरज नाही असं म्हणते साक्षी. तर आता साक्षी म्हणते, असू दे ना, थोडासा बिझी असू शकतो तो असं म्हणते साक्षी. मला कळतंय तू मला म्हणालीस मगाशी तो काय तुझा बॉयफ्रेंड नाही म्हणून, पण तुला तो आता जास्तच महत्वाचा वाटू लागला हे पण खरं असं म्हणतो आता इथे मैपत. असं काय नाही आहे असं म्हणते आता इथे साक्षी. मला काय वाटतंय गेले काही वर्ष साक्षीची एवढी फटफट झाली आहे, किमान समीराला तरी आयुष्य शांतपणे जगायला येईल. आणि या सगळ्यासाठी मला सचिन परफेक्ट वाटतोय असं म्हणते आता इथे साक्षी. काय म्हणतो
तू आता काय लहान नाही राहिली, माणसं ओळखायला चूक करू नको असं म्हणतो मैपत. डोंट वरीस म्हणते साक्षी, सगळ्या गोष्टी नीट चेक केल्या शिवाय मी काय करणार नाही असं म्हणते साक्षी. ठीक आहे मग असं म्हणतो मैपत. आणि एवढंच नाही, आणखीन बऱ्याच गोष्टी माझ्या मनात आहेत असं म्हणते आता इथे साक्षी. म्हणजे असं म्हणतो मैपत, सांगेन वेळ आली की सगळं सांगेन असं म्हणतो आता इथे साक्षी. बरोबर आहे, आता किती सांग सांग म्हटल्यावर तू काय सांगणार आहेस का असं म्हणतो आता इथे मैपत. ठीक आहे वेळ आल्यावर सांग, काय हरकत नाही असं म्हणतो आता इथे मैपत. पण तुझ्या त्या दीक्षेच्या नशिबात नाही आज मला भेटणं असं म्हणतो आता तो. येतो असं म्हणतो आता इथे मैपत. चहा केलाय अण्णा घ्या असं म्हणते साक्षी, पण तो निघून जातो बघा प्रेक्षक मैपत आता तिथून. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे साली मनातल्या मनात म्हणत असते, आईबाबांनी मला मावशीबद्दल खोटं सांगितलं पण का असं विचार करत असते ती मनातल्या मनात. तर अर्जुन पण इथे थांबलेलं असं बघा प्रेक्षक मावशीचा फोन नंबर आणि पत्ता दोन्ही चुकीचे होते असं म्हणतो अर्जुन. म्हणजे सायलीचे आईबाबा ठरवून खोटं बोलतायत पण का असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे दोघेही आपल्या रूममध्ये विचार करत बसलेले असतात बघा प्रेक्षक आता ह्या खोट्या बोलण्याच्या मागचं कारण कसं कळणार असं म्हणते आता इथे सायली. जे काय कारण असेल ते मी शोधून काढणेनच असं म्हणतो आता इथे अर्जुन. DNA रिपोर्ट मॅच झालेत तरीही त्यांचं वागणं डाऊट घेण्यासारखं आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायली म्हणते त्यांचं वागणं दिसतंय पण तरीही तुम्ही मला DNA रिपोर्टबद्दलच ऐकवणार असं म्हणते आता इथे सायली पण मनातल्या मनात. तर आता इथे सायली आणि अर्जुन दोघेही एकत्र एकच टावेल उचलणार असतात बघा प्रेक्षक तर आता इथे सायली म्हणते तुम्हाला अजूनही मी चुकीची वाटते ना असं म्हणते आता इथे सायली. हे घ्या म्हणून टावेल मारते त्याच्यावर आणि म्हणते जावा फ्रेश व्हायचा. तर अर्जुन म्हणतो माझं एवढंच म्हणणं आहे की लगेच कंक्लुजनवर यायला नको आहे आम्हाला असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि जा तू फ्रेश होऊन जा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का असं म्हणते सायली. प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण काही समजल्याशिवाय आपण जे समजायचं आहे ना ते मला बरोबर समजलंय असं म्हणते आता इथे सायली. अगदी आधी मला पहिला शंका होती पण मला आता खात्री पटली असं म्हणते आता इथे सायली. की मैनावती आणि ते सदाशिव लोखंडे माझे आईबाबा नाही आहेत असं म्हणते आता इथे सायली. आणि असूही शकत नाही तसं म्हणते आता इथे सायली. आता तुमच्याकडे जे DNA रिपोर्ट्स आहेत ना त्याचा मस्त मुकुट करून डोक्यावर घालून घ्या आणि मस्त खुशाल मिरवा सगळीकडे. तरीही माझं मत मी बदलणार नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि घेऊन जाते आता तिथे टॉवेल फ्रेश होण्यासाठी. तर आता इथे अर्जुन चिडलेला असतो बघा प्रेक्षक तर आता तो म्हणतो मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे ग सायली. पण ते DNA रिपोर्टचं काय करू असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे मैनावती झोपलेली असते बघा प्रेक्षक आपल्या रूममध्ये. तर आता फोन आलेला असतो तेवढ्यातच. फोन वाजतोय का असं म्हणून शोधायला लागते ती. माझा नवरा कालपासून गायब आहे आणि फोन इथे विसरून गेलाय असं म्हणते मैनावती. काय बोलायचं आता कुठे ठेवलाय असं म्हणून बघायला लागते ती फोन. तर आता इथे सगळीकडे शोधायला लागते ती फोन. तर आता इथे अको बॉय म्हणते आणि आता ती फोन घेते बघा प्रेक्षक कोणाचा नंबर आहे हा असं म्हणते आता इथे मैनावती. हॅलो असं म्हणते आता इथे मैनावती. महिने मी सदाशी बोलतोय असं म्हणतो तो. अहो तुम्ही असं म्हणते मैनावती. अहो कुठे उलटलाय कालपासून असं म्हणते मैनावती. आणि हा कोणाचा नंबर आहे पोलिसांच्या असं म्हणतो सदाशिव. अरे कर्म माझ्या, तुम्हाला परत पोलिसांनी असं म्हणते मैनावती. तुम्हाला परत पोलिसांनी पकडलं असं म्हणते ते. अहो मुलीच्या घरी राहत असताना तरी लफडी नाही ना करायची बाहेरची, काय केलं तुम्ही असं म्हणते मैनावती. दारू पिऊन मारामारी केली ना खरं सांग मला असं म्हणतो मैनावती. अगं नाही एक बार कसं पाकिट मारलं, जरा पैसे पाहिजे होते म्हणून असं म्हणतो आता इथे सदाशिव. पण पोलिसांनी आतच टाकलं, आता सोडायला 2-3 दिवस लागतील असं म्हणतो तो. लागणारच हे बघा, आता कोणी जामीन बिमीन देणार नाही तुमचा. 2-4 दिवस मार खाल्ले ना आपसूक तुमची दया येईल आणि सोडतील पोलीस. मग राहा 2-3 दिवस तिकडे असं म्हणते मैनावती. काय पाप केलेलं मी मागच्या जन्मी का माहीत म्हणून तुमच्याशी लग्न झालं माझं असं म्हणते मैनावती. ठेवा आता फोन असं म्हणते ती. या आता 2-4 दिवसांनी नंतर असं म्हणते आता इथे मैनावती. अरे देवा असं म्हणते आता इथे मैनावती. आता हा माझा नवरा 2-4 दिवस गायब असं म्हणते मैनावती. म्हणजे सुभेदार विचारणार कुठे गेलाय माझा नवरा असं म्हणते ती. काय सांगू त्यांना असं म्हणते आता इथे मैनावती. काय तर थापा मारावे लागतील असं म्हणते आता इथे मैनावती. जाऊ दे तेव्हाचं तेव्हा बघते आता, झोपू दे मला असं म्हणून आता मैनावती झोपते बघा प्रेक्षक पोलिसांनी पकडले म्हणे असं म्हणून आता आराम झोपते बघा प्रेक्षक झापून घेऊन परत मैनावती. तर आता इथे अस्मिता झोपलेली असते. तर आता इथे सचिन पण झोपलेला असतो अस्मितेच्या बाजूला. तर तेवढ्यातच आता परत त्याला साक्षीचा फोन येतो बघा प्रेक्षक तर आता इथे सचिन आवाज ऐकून त्याची झोप मोडते. तर आता इथे तो बघतो आपल्या फोनकडे. तर आता तो बघतो तर काय साक्षीचा कॉल आलेला असतो त्याला. तर आता इथे साक्षीला मात्र राग आलेला असतो, का उचलत नाहीये फोन म्हणून. तर आता इथे अस्मिता पण जाग यायला लागते. तर आता इथे सचिन मात्र फोन उचलतच नाही. तर आता तो बघतो अस्मिताकडे बाजूला किती उठले काय म्हणून. तर आता इथे तो परत आपल्या फोनकडे बघतो. तर आता इथे तो आपला फोन घेतो सचिन आणि आता तो उठतो बघा प्रेक्षक तर आता इथे तो उभारतो आणि जातो तिथून. तर आता इथे सायली मात्र
सगळे ब्लँकेट्स वगैरे काढत असते आणि अर्जुन पण तिच्यासमोर बसलेला असतो. तर आता अर्जुन बघतो सायलीकडे आणि सायली मात्र खूपच टेन्शनमध्ये असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती चादर वगैरे ठेवते त्या कॉटवरती. मी आईबाबांना थेट जाऊन विचारू का की त्यांनी मला मावशीचा खोटा पत्ता का दिला, पण ते खरे बोलतील का असं म्हणते आता इथे सायली. तर अर्जुन बघतच असतो सायलीकडे. तर आता अर्जुन म्हणतो सायली अजूनही तिच्या आईबाबांचा आणि त्या खोट्या ॲड्रेसचाच विचार करतेस म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो चला झोपूया आता, रात्र झाली आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. कारण आता झोपलो तर उद्या सकाळी फ्रेश डोक्याने विचार करून उत्तरं शोधता येतील आपल्याला असं म्हणतो आता इथे अर्जुन. नाही असं म्हणतो तो. तर सायली म्हणते चला चला असं म्हणते सायली. सगळं आवरलं एकदाच, आता शांतपणे बसून विचार करता येईल असं म्हणते सायली. म्हणजे उत्तर सापडतील असं म्हणते आता ती. ज्यांना सगळं कळतंय पण वळत नाहीये त्यांनी खुशाल झोपावं असं म्हणते आता इथे सायली. तर अर्जुन काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तिला राग आलेला असतो तरी पण. तर आता इथे अर्जुन पण फोन घेतो आपल्या हातामध्ये आणि आता तो फोन लावतो. तर आता इथे चैतन्यला कॉल केलेला असतो तो. तर आता चैतन्य म्हणतो काय झालं अर्जुन? हां तुझ्या वहिनीला सांग असं म्हणतो अर्जुन. आता रात्र झालेली आहे, झोपायला हवं. काय आता झोपलो ना उद्या सकाळी शांत डोक्याने विचार करता येईल हां आपल्याला, पण ती ऐकतच नाही असं म्हणतो अर्जुन. तर चैतन्य भाऊजी मला जरा बोलायचं हां तुमच्याशी असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे चैतन्य म्हणतो अर्जुन, अर्जुन नाही त्याची बायको बोलते मी असं म्हणते आता सायली. चैतन्य भाऊजी जरा सांगा तुमच्या मित्राला काही प्रश्नाची उत्तरं ना लगेच मिळावी लागतात तरच शांत झोप लागते. आणि चैतन्य भाऊजी मला एक प्रश्नाचे उत्तर आत्ताच्या आत्ता द्या. तुमचे ते चौगुले आणि खोरे असं म्हणते आता इथे सायली. हे दोघेही खोटं बोलतायत हे तुम्हाला कळलंय ना? तर मग तुम्ही ते सिद्ध कसं करणार आहात असं म्हणते आता इथे सायली. नाही कारण त्यांना तुम्ही जाब विचारायला गेला ना तर ते पुन्हा खोटंच बोलणार ना असं म्हणते आता इथे सायली. चौगुले आणि खोरे तुमचे शीतलयुद्ध अजून चालूच आहे का असं म्हणतो आता इथे चैतन्य. दुसरं काही काम नाहीच आहे ना हिला, फक्त एकच केस आहे माझ्याकडे, दुसरं काहीच करायचं नाही आहे मला आयुष्यात असं म्हणतो अर्जुन. एवढं काम असेल ना तर माझ्याबरोबर यायची काही गरज नव्हती असं म्हणते सायली. मी काय तुम्हाला बोलवायला आले नव्हते. असं झालं की एक बाजूनी मदत करायला आलोय आणि दुसरीकडे म्हणताय की झोप काढ असं म्हणते आता इथे सायली. मला मदत करायचीच होती, हां मला मदत करायचीच होती म्हणून मी आलो ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण माझं जर ऐकूनच घ्यायचं नसेल तर मग मी काय करणार असं म्हणतो अर्जुन. हॅलो हॅलो एक मिनिट, पॉज पॉज असं म्हणतो आता इथे चैतन्य. तुम्ही दोघं एका ठिकाणी आहात आणि मी दुसरीकडे असं म्हणतो चैतन्य. त्यामुळे एका टाइमला एक सल्ला देतो फ्री ऑफ कॉस्ट ऐका असं म्हणतो आता चैतन्य. तुम्ही दोघं ना तिथे असं वाया वाया बोलण्यापेक्षा ना एकमेकांशी बोला असं म्हणतो चैतन्य. जमेल जमेल तुम्हाला जमेल ठीक आहे असं म्हणतो आता इथे चैतन्य. आता बाकी तुम्ही झोपणार नसेल तर मी झोपायला जाणार आहे त्यामुळे मला फोन करू नका, गुड नाईट असं म्हणतो आता इथे चैतन्य. ऐक ऐक असं म्हणतो आता इथे अर्जुन. मात्र फोन ठेवलेला असतो आता इथे चैतन्य. झोपला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन चिडलेला असतो आणि सायली म्हणते ज्याला ऐकायचंच नाही त्याच्याशी बोलण्यात काय अर्थ आहे असं म्हणते आता इथे सायली. त्यापेक्षा झोपलेलंच बरं असं म्हणते आता इथे सायली पण. तर आता इथे सायली पण झोपायला जाते बघा प्रेक्षक हो. मी आधी तेच म्हणत होतो ना, तेच तर सांगत होतो मी, झोपूया आणि उद्या सकाळी शांत डोक्याने विचार करू मग आपल्याला उत्तर सापडेल असं म्हणत होता इथे अर्जुन. पण नाही ऐकायचंच नसतं कुणाला माझं, नाही असं म्हणत होता इथे अर्जुन. कधीच ऐकायचं नसतं नवऱ्याचं, नाही असं म्हणत होता इथे अर्जुन. तर सायली जाऊन झोपलेली असते बघा प्रेक्षक हो तिथे. तर अर्जुन मात्र खूप चिडलेला असतो आणि आता तो काय काय बोलत असतो पण सायली मात्र काय ऐकतच नाही. झोपली पण असं म्हणत होता इथे अर्जुन. मी मी असं करत असतो तो. तर आता इथे तोही जाऊन बघतो तर सायली मात्र झोपलेली असते. तर तोही बेडवर जाऊन बसतो आता आणि तो म्हणतो वाह लगेच झोप लागली हिला असं म्हणतो तो. पाणी असं म्हणतो कारण पाणी संपलेलं असतं. तर आता इथे अर्जुन मीच जातो असं म्हणतो आणि आता तो पाणी घ्यायला जातो बघा प्रेक्षक हो खाली. तर आता इथे सायली मात्र झोपलेली असते आणि आता इथे सचिन मात्र बाहेर आलेला असतो बघा प्रेक्षक हो साक्षी बरोबर बोलण्यासाठी. आणि आता अर्जुन सुद्धा बाहेर गेलेला असतो पाणी आणण्यासाठी. तर आता इथे सचिन बघतो इकडे तिकडे आणि आता तो बोलायला लागतो फोनवर. हाय असं म्हणतो आता इथे सचिन. कुठे आहेस तू असं म्हणते आता इथे साक्षी. अरे केव्हापासून मी तुला कॉल करतेय, एक कॉल उचलत नाहीयेस तू माझा असं म्हणते आता इथे साक्षी. अगं सॅम मी इंडियात आलोय म्हणजे मला काही काम नाही असं नाही होत ना असं म्हणतो सचिन. आय अंडरस्टँड पण असं म्हणते आता इथे साक्षी. हे बघ तू एखादा मेसेज तरी करू शकतोस ना असं म्हणते आता साक्षी. आय नो आपण दोघे रिलेशनशिपमध्ये नाही आहोत पण कम ऑन इट्स अ सिच्युएशनशिप असं म्हणते आता इथे साक्षी. आय मीन मी जर तुला फोन करत असेन तर समोरच्या बाजूला तू आहेस की नाहीस इतकं तरी मला कळायला हवं की नाही असं म्हणते आता इथे साक्षी. आणि जर समोरच्या बाजूला तू नसशील तर आय एम नॉट इंटरेस्टेड असं म्हणते साक्षी. अगं सॅम तू मला किती बंबाट करतेस असं म्हणतो आता इथे सचिन. हे बघ मी माझ्या मित्रांसोबत डिनरला गेलो होतो बाहेर आणि आमचा रूल असतो की स्क्रीन उलटा करून ठेवायचं डिनरच्या वेळेला तसं, त्यामुळे मी उलटा करून ठेवला होता फोन असं म्हणतो तो. आणि जो पहिला आपला फोन उचलेल त्याने सगळ्यांचं डिनरचं पेमेंट करायचं असं म्हणतो तो. आता बोल
मी फोनला हात तरी लावू शकणार होतो का असं म्हणतो तो. अरे मग डिनरला जाण्याआधी मला तरी सांगून जायचं असं म्हणते आता इथे साक्षी. काय नाही अण्णा आले होते इथे डिनरसाठी असं म्हणते साक्षी. त्यांना तुला भेटायचं होतं असं म्हणते साक्षी. तर आता इथे अर्जुन मात्र पाणी घ्यायला आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाहेर थांबलेला असतो सचिन आणि आता तो बोलत असतो साक्षी सोबत. तर आता इथे अर्जुन बघतो की काय बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता इथे अर्जुन वर जात असतो बघा प्रेक्षक हो. तर तेवढ्यातच त्याला दरवाजा उघडा असलेला दिसतो जरासा. तर आता इथे त्याला शंका येते की एवढ्या रात्री तर कसं काय उघडा आहे असं म्हणतो तो. तर आता इथे बाहेर सचिन थांबलेला असतो आणि तो बोलतच असतो बघा प्रेक्षक साक्षी सोबत. अगं माझ्या सगळ्या मित्रांना सुद्धा तुला भेटायचं आहे. तुला माहिती आहे आज आम्ही डिनर टेबलवर फक्त तुझ्याबद्दल बोलत होतो असं म्हणून सचिन थापाड्या मारायला लागतो बघा प्रेक्षक आणि अर्जुन मात्र येत असतो बाहेर बघण्यासाठी कोण आहे बाहेर म्हणून. तर आता साक्षी म्हणते अरे गप्प बस खोटं बोलतेस तू असं म्हणते साक्षी. खरं बोलतोय सॅम असं म्हणत होता तो. मी ना इथे माझ्या मित्रांना आणि रिलेटिव्सना भेटायला आलोय. 2 दिवस त्यांना भेटून घेतो असं म्हणतो तो. आणि खूप वर्षांनी परत आलोय ना त्यामुळे सगळे कॉल करतायत ग असं म्हणतो तो. त्यानंतर आय एम ऑल युअर्स असं म्हणतो तो. आय प्रॉमिस. ओके असं म्हणतो तो. तर साक्षी म्हणते ऐक ना कशात काय नसताना मी जरा जास्तच पॉझिटिव्ह होते काय ग असं म्हणतो आता इथे साक्षी. हो ना किती पॉझिटिव्ह होतेस तू असं म्हणतो आता इथे सचिन. बट आय एम लाइकिंग इट असं म्हणतो तो. तर साक्षी म्हणते गुड नाईट सॅम असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच अर्जुन येतो आणि त्याला बघतो बघा प्रेक्षक हो सचिनला. तर आता इथे अर्जुन येतो सचिनकडे. इतक्या रात्री कुणाशी बोलत होतास असं म्हणतो होता इथे अर्जुन. अरे ऑफिसमधनं वर्क कॉल्स US टायमिंग्स ना रे असं म्हणतो होता इथे सचिन. माझे बहुतेक कॉल्स रात्रीच असतात असं म्हणतो तो. मग आत बोलायचं ना बेडरूममध्ये बाहेर कशाला आलास असं म्हणतो अर्जुन. अस्मी असं म्हणतो होता इथे सचिन. तिच्या समोर फोन घेतला असता तर तिला जाग आली असती असं म्हणतो होता इथे सचिन. म्हणून मी धावत येऊन इथे कॉल घेतला. मग आता मला जायला हवं झोपायला नाही तर तिची जाग झाली तर उगाच तिची चिडचिड होईल असं म्हणतो सचिन. नाही नाही असं म्हणतो अर्जुन. आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स एका साईडला आणि बायकोचा राग एक साईडला असं म्हणतो अर्जुन. नाही नाही तू जा 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 झोप झोप असं म्हणतो अर्जुन. अस्मिता कशी आहे माहिती आहे ना मला. जा 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 झोप जा असं म्हणतो होता इथे अर्जुन सचिनला. आणि माझी बायको पण चिडली असं म्हणतो होता इथे अर्जुन आणि तो पण आत जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली आणि अर्जुन झोपलेले असतात बेडवरती. तर आता इथे सायलीला आठवतं काहीतरी की ती पळत पळत असते लहानपणी वगैरे आणि आता ती आजूबाजूला फिरत असते. सगळं तिला आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. सगळ्या जुन्या गोष्टी म्हणजे लहान सायली म्हणजे ती तन्वी असतानाचं सगळं आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो तिला. हॅपी बर्थडे टू यू म्हणून कोणतरी म्हटलेलं असतं ते सुद्धा तिला आठवायला लागतं. तर आता इथे तिला आठवायला लागतं तिचे आईबाबा वगैरे सगळं. केक वगैरे कापलेलं सगळं आठवतं तिला. तर केक वगैरे खाडवलेलं तिला आठवतं बघा प्रेक्षक हो सगळं आता इथे सायलीला. तर आता तिला खूप विचलित होत असतं आणि झोपेत तिला असं तिला आठवण येत असतं सगळ्या गोष्टी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा आणि रविराज आणि लहान तन्वी असलेलं सगळं दाखवतायत बघा प्रेक्षक हो. आई म्हणून परत आता सायली जागे होते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा पण तन्वी म्हणून असं जागे होते आणि त्या उठते ती झोपेतून. तर दोघीही म्हणजे सायली आणि प्रतिमा एकाच टाइमला झोपेतून जागे होतात बघा प्रेक्षक हो इथे. तर आता इथे रविराज पण जागा होतो. काय झालं प्रतिमा असं म्हणतो होता इथे रविराज. तुला किती घाम फुटलाय असं म्हणतो होता इथे रविराज. स्वप्न बघितलंस का असं म्हणतो रविराज. तर आता इथे अर्जुन पण जागे होतं. काय झालं सायली तू ठीक आहेस ना असं म्हणतो होता इथे अर्जुन. ओरडलीस का असं म्हणतो होता इथे अर्जुन. काय झालं असं म्हणतो होता इथे अर्जुन. स्वप्न पडलं होतं असं म्हणता येतं इथे सायली. स्वप्नात माझे आई बाबा. किती वेळा सांगितलंय तुला असं म्हणतो अर्जुन. जास्त विचार करत जाऊ नकोस असं म्हणतो अर्जुन. झोपून सुद्धा हेच विचार चालू आहेत ना की ते तुझे आई बाबा नाही आहेत म्हणून असं म्हणतो होता इथे अर्जुन. नाही हे स्वप्न तसं नव्हतं असं म्हणते इथे सायली या स्वप्नामध्ये ना. तर आता ऐकतच नाही अर्जुन आणि म्हणतो ह्या टॉपिक बंद करूया का आपण असं म्हणतो होता इथे अर्जुन. अगं हे बघ दिवसभर तू घरातली कामं करतेस. अस्मिताईची स्पेशल केअर घेतेस. मग थोड्या वेळासाठी तरी तुझ्या आईबाबांना विसर असं म्हणतो होता इथे अर्जुन. जास्त स्ट्रेस घेऊ नकोस असं म्हणतो होता इथे अर्जुन. हे बघ काय असताना आपण दिवसभरचे विचार करतो ना डोक्यात तेच सुरू असतं आणि मग स्वप्नात तेच दिसतं असं मी नाही सायन्स बोलतं असं म्हणतो होता इथे अर्जुन. तुमचं हे ज्ञान ठेवा तुमच्याकडेच असं म्हणते आता इथे सायली. बरं बरं शांत हो असं म्हणतो होता इथे अर्जुन. पाणी पी असं म्हणतो तो. थोडंसं घे असं म्हणतो होता इथे अर्जुन. तर आता इथे पाणी पिते बघा प्रेक्षक हो सायली. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तरी त्यामध्ये काय येते. हॅपी बर्थडे टू यू म्हणून सेलिब्रेट करत असतात सगळेजण वाढदिवस तन्वीचा. तर आता इथे प्रतिमा येते आणि सायलीला केक भरवते. तर आता इथे परत आठवतं तिला कसं बर्थडे सेलिब्रेट करत असतात ते सगळे आता ह्या सायलीला. म्हणजे तिला स्वप्नात आलेलं असतं ना तेच येतं बघा प्रेक्षक परत स्वप्नात. तर आता इथे रविराज तन्वी सुद्धा माझा हात धरूनच तुम्हाला केक भरवायची असं म्हणते आता इथे प्रतिमा. मला असं का वाटतंय की माझ्या बाबतीत हे असं पहिलाही घडलंय असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे परत तिच्या डोक्याला त्रास व्हायला लागतो बघा प्रेक्षक. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतो प्रेक्षक. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.